Hello students, welcome back to Jnanamrut Learning Ceremony Center. Today we are going to learn 10th standard lesson number 1.4 Be Smart. चला तर मग लेसन समजून घेऊया. बी स्मार्ट म्हणजे यशस्वी बना, यशस्वी व्हा. इयत्ता 10वीच्या मुलांसाठी हा जो की लेसन टाकलेला आहे तर तो त्यांना प्रेरणा देण्यासाठी हा लेसन आहे. म्हणून मुलांनी या घटकामधून या पाठामधून त्यांना यश मिळण्यासाठी ती प्रेरणा आत्मसात करावी म्हणून हा लेसन तुम्हाला अभ्यासासाठी दिलेला आहे. चला तर समजून घेऊया. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम. Champions are made from something they have deep inside them. A desire, a dream, a vision. क्रीडा स्पर्धेतील विजेते हे व्यायामशाळेतून बनत नाहीत. Champions are made from something they have deep inside them. म्हणजे विजेते हे कशामुळे बनतात तर त्यांच्यामध्ये असलेली इच्छा, स्वप्न आणि उद्दिष्ट यामुळे विजेते हे बनत असतात. They have to have the skill and the will. त्यांच्यामध्ये असलेले जे की कौशल्य असतं, त्यांच्यामध्ये असलेली जी इच्छा असते त्यामुळे विजेते हे बनत असतात, विजेते होत असतात. But the will must be stronger than the skill. परंतु इच्छा ही कौशल्यापेक्षाही मजबूत असते. Successful professionals thrive in the same manner. तर यशस्वी जे लोक असतात त्यांच्यामध्ये ह्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. We all have natural talents. आपल्या सगळ्यांमध्ये नैसर्गिकरित्या बुद्धी आहे. देवाने आपल्या सगळ्यांना बुद्धी टॅलेंट दिलेला आहे. If we use that talent to set our goal in life. जर आपल्यामध्ये जर ती बुद्धी असेल, ते कौशल्य असेल तर आपण आपल्या जीवनामधलं ध्येय आपण मिळवायला पाहिजे. We can easily get success in life. आपण आपल्या जीवनातलं यश आपण मिळवू शकतो, सोप्या पद्धतीने मिळवू शकतो. We shall not achieve our goal if we do not take action to achieve them. जर आपण आपल्या जीवनामधील जर ध्येय आपण मिळवू शकत नसेल तर जर आपण आपल्या जीवनात जर काही आपण कृती करत नसेल तर आपण आपल्या जीवनातील ध्येय आपण मिळवू शकणार नाही. सेटिंग गोल्स हॅज 2 व्हॅल्युएबल असेट्स. पहा तर ध्येयाचे 2 असे पैलू असतात, महत्त्वाचे 2 पैलू सांगितलेले आहेत. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इम्युलेट द पाथ. तर नवनिर्मिती क्षमता, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी म्हणजे नवनिर्मिती क्षमता, अ स्टेपिंग स्टोन टू इम्युलेट द पाथ आणि ध्येयाकडे नेणारा तो जो की मार्ग आहे आणि तो मार्ग. गोल पुट वन ॲट द हेम ऑफ लाईफ. परस्युइंग देम अॅक्नॉलेज अ बेटर फ्युचर सिच्युएशन. तर आपल्या जीवनामध्ये जे की ध्येय असतं ते आपल्याला योग्य दिशेने यशाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतं. They help to steer a course of life rather than simply drifting along or letting things happen. आणि लेखकाचं असंही म्हणणं आहे की जर आपण आपल्या जीवनामधील जर ध्येय आपण निश्चित जर ठेवलं तर आपलं जीवनातील जो की मार्ग आहे तो व्यवस्थितरित्या जे ध्येय आपण संपादन करायचं ठरवलेलं आहे त्याच ध्येयाकडे आपण वाटचाल करतो, ना की इकडे तिकडे आपण रस्ता भरकटतो असं इथे सांगितलेलं आहे. हेल्प टू स्टीर अ कोर्स ऑफ लाईफ रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. म्हणजेच आपण भरकटत नाही, रस्त्यामधून आपण जात असताना रस्ता भरकटत नाही आहे. ते निश्चित जे की ध्येय आपण जीवनामध्ये जे स्वीकारलेलं आहे तेच आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो. Setting goals may appear easy, but for some it is quite challenging. पहा, जीवनामध्ये ध्येय मिळवणं सोपं आहे, परंतु for some it is quite challenging. परंतु आव्हानात्मक आहे. Fear of failure may be avoided in the absence of any goals.
जर जीवनामध्ये जर आपण जर काही ध्येयच ठेवलं नाही तर आपल्याला अपयश मिळण्याची भीतीच राहणार नाही. After all, one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goal, experts recommend a 5-step approach. तर त्यानंतर म्हटले परत ठीक आहे की जरीही आपण आपल्या जीवनातील जो की मार्ग आहे तो आपण जीवनातील मार्ग ध्येय ते निश्चित केलं पाहिजे. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. आणि शेवटी म्हटले की ज्याला जशा प्रकारे निर्णय घ्यायचा असेल ते त्याचं त्यानेच ठरवायचे. टू अकम्प्लिश गोल, एक्सपर्ट रिकमेंड अ 5-step अप्रोच. आणि इथं ध्येय मिळवण्यासाठी काही स्मार्ट गोल मिळवण्यासाठी इथे काही स्टेप्स दिलेले आहेत त्या आपण समजून घेऊया. स्मार्ट गोल्स आर अ मेथॉडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. पहा, स्मार्ट गोलमुळे की आपण आपल्या जीवनातील यशापर्यंत आपण पोहोचू शकतो. स्मार्ट स्टँड फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. याचे असे 5 पैलू आहेत किंवा 5 स्टेप दिलेले आहे ज्यामुळे आपण आपल्या ध्येयापर्यंत सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर आपण पोहोचू शकतो. ते पहिलं नंबर 1 स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट, मेजरेबल म्हणजे मोजता येणार, अचिवेबल म्हणजे साध्य करण्याइतकं, रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी आणि टाइम बाउंड म्हणजे की वेळेची मर्यादा असलेलं. तर हे 5 असे स्टेप्स इथं दिलेले आहेत. स्टेप नंबर 1 स्पेसिफिक म्हणजे निश्चित किंवा विशिष्ट म्हणतो आपण त्याला. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाइंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. तर आपण आपल्या जीवनातील जे काही ध्येय आहे ते मिळवण्यासाठी एक विशिष्ट किंवा निश्चित असं ध्येय आपलं असलं पाहिजे. जे ध्येय आपल्याला जीवनामध्ये साध्य करायचे ते आपण निश्चित ठरवलं पाहिजे. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be. म्हणजे आपल्याला जे ध्येय किंवा आपण जो रस्ता निवडलेला आहे तो रस्ता आपल्याला काय करायचा आहे, तो आपल्याला पार करायचा आहे आणि ते ध्येय आपल्याला साध्य करायचं आहे. It makes it easier to set parameter and work towards the goal. आणि हे करत असताना आपण किंवा आपलं कार्य कशा प्रकारचं चालू आहे हे आपण मोजमाप किंवा मापदंड याचा केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. तर समजा जर आपण एखादं घर आपण बांधणार असेल तर ते घर म्हणजे त्याची क्षमता किती आहे आणि ते किती कालावधीमध्ये ते घर बनणार आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. अशा प्रकारे स्पेसिफिक मध्ये सांगितलेलं आहे. मेजरेबल, क्वांटिफाइंग गोल प्रोव्हाइड्स स्पेसिफिक वे टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. तर इथे पण ते सांगितलेलं आहे की विशिष्ट जो की मार्ग असतो किंवा निश्चित जो की मार्ग असतो तो आपल्या ध्येयाकडे कशा प्रकारे चाललेला आहे, आपण आपलं ध्येय मिळवण्यासाठी कितपत प्रयत्न करत आहोत हे आपण मोजमाप केला की पाहिजे किंवा याचं मापन आपण केलं पाहिजे. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड. तर हे ध्येय मिळवताना आपण सोप्या पद्धतीने की आपण आपला कालावधी असेल तर आपण आपला कालावधी ते ध्येय मिळवण्यासाठी कितपत देत आहोत याचं मोजमाप किंवा मापन आपण केलं पाहिजे जेणेकरून आपलं ध्येय आपल्याला लवकर गाठता येईल. इन्क्लुडिंग एरिया टू इम्प्रूव्ह व्हाईल प्लेइंग फुटबॉल, one's exact role and position has to be clearly defined. तर इथे एक उदाहरण दिलेलं आहे की फुटबॉल खेळताना खेळाडूंची जी जागा असते ती ठरवून दिलेली असते असं सांगितलं किंवा जागा निर्धारित केलेली असते, त्यांचं स्थान ठरवून दिलेलं असतं. तशाच प्रकारे आपणही आपल्या जीवनातील जे की मार्ग आहे, जो की ध्येय आहे, आपण तशाच प्रकारे तो निश्चित केला पाहिजे आणि त्याचं स्थान निश्चित केलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. अचिवेबल म्हणजेच काय की साध्य करणं असं आपण त्याला म्हणतो.
setting goals that can be completed in the designated period of time. आपण ठरवलेलं जे की ध्येय आहे ते ध्येय एका निश्चित कालावधीमध्ये पूर्ण झालं पाहिजे. Often these goals may act like stepping stone to help meet broader goal that further define a career. तर निश्चित केलेलं जे की ध्येय आहे ते योग्य त्या कालावधीमध्ये पूर्ण झालेलं पाहिजे आणि these goals may act like stepping stone to help meet broader goals that further define a career. As students, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. पहा, इथे एक उदाहरण देऊन समजून सांगितलेलं आहे की जरी आपण एक विद्यार्थी म्हणून जरी आपण प्रधानमंत्री होऊ नाही शकलो किंवा प्राईम मिनिस्टर होऊन मंत्री नाही होऊ शकलो तरी निदान एखादा आपण सामाजिक कार्यकर्ता तरी आपण झालो पाहिजे आणि सामाजिक कार्य तरी आपण केलं पाहिजे. इतपत आपली इच्छा किंवा आपला निश्चय किंवा एखादा उद्दिष्ट आपण ठरवलं पाहिजे आणि तशा प्रकारे आपण ते कार्य केलं पाहिजे. रिअलिस्टिक. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. Building expertise takes time. So, expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. If defensive and not aggressive, the goal perhaps lacks realism. We must have a clear picture in mind and must have the ability to adhere to the picture. तर रिअलिस्टिक मध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्या जीवनामधलं जे की आपले गुण असतात किंवा कौशल्य असतात तर त्या क्षमतेनुसार आपण आपलं ध्येय निश्चित केलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीत प्रावीण्य मिळवण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे कमी कालावधीत एखाद्या विषयात पारंगत होण्याची अपेक्षा ठेवणं अवास्तव आहे. वास्तववादी दृष्टिकोन असेल तर ध्येय साध्य करणे सहज शक्य होते. बचावात्मक असणारे आणि धडाडी नसलेले ध्येय बहुधा वास्तववादी नसते. आपल्या डोक्यात चित्र स्पष्ट असायला हवे आणि ते पूर्ण करण्याची क्षमताही असली पाहिजे. म्हणजे रिअलिस्टिक मध्ये असं सांगितलंय की आपल्या कौशल्यानुसार क्षमतेनुसार आपण आपलं ध्येय निवडलं पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी धडपड केली पाहिजे म्हणजे परिश्रम केले पाहिजेत असं रिअलिस्टिक मध्ये सांगितले म्हणजे वास्तववादी मध्ये. आणि प्रयत्न जर केला तरच आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचतो. टाइम बाउंड. एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर अराउंड each goal as it will help increase focus and accountability to reduce weight. We know how to go about it, but without consistent time bound action it never become a reality. It may be exercise, diet and stress free thought. All these have to be practiced and implemented without hesitation, doubt or indifference, but within a day. प्रत्येक ध्येयासाठी वेळेचे मापदंड निश्चित करावे ज्यामुळे त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्यास मदत होईल. वजन कमी करायचे असल्यास काम करायला हवे हे आपल्याला माहित असते पण वेळेच्या चौकटीत राहून सातत्यपूर्ण कृती केली नाही तर अपेक्षित परिणाम मिळविणे शक्य होत नाही. मग तो नियमित व्यायाम असो, आहार असो की तणावरहित विचार असो. मनाची दुविधावस्था न होऊ देता, मनामध्ये शंका किंवा उदासीनता न बाळगता ठरवलेल्या मुदतीत काटेकोरपणे या सर्व गोष्टींचे पालन केले पाहिजे असे टाइम बाउंड मध्ये सांगितले. विजन, विशेष, इंटेन्शन अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एन्करेज अस टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच. विजन, विशेष, इंटेन्शन म्हणजे आपल्या जीवनामधलं जे की ध्येय असतं, इच्छा असते किंवा उद्दिष्ट असतात, स्वप्ने असतात तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. दे स्पार्क
ऑफ ऑल इमॅजिनेशन अँड एनकरेज अस. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रोत्साहन देत असतात की आपण ध्येयापर्यंत कशा प्रकारे पोहोचायचं. इन ऑर्डर टू गेट देअर हाऊएव्हर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेज. आणि आपल्याला एक प्रतिमा, एक आपल्या जीवनामधली एक प्रतिमा निर्माण करायची आहे. म्हणून जीवनामध्ये असलेलं इच्छा, स्वप्न, उद्दिष्ट ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या असतात. डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजीज. द क्वालिटी अँड quality and quantity of energy we put forth directly impact the result. Life is something like a trumpet. If we don't put anything in, we can't get anything out. पहा, तर इथे एक उदाहरण देऊन समजून सांगितलेलं आहे की जीवन हे एका तुतारीप्रमाणे आहे. जर आपण त्याच्यामध्ये जर काही टाकलंच नाही, फॉर एक्झाम्पल तुतडीमध्ये म्हणजे वाजवावी लागते. जर आपण ती वाजवलीच नाही तर त्यातून सूरही फुटणार नाही. तशाच प्रकारे आपलं एक जीवन आहे आणि जीवनामध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल, जर आपल्याला आपलं उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हार्डवर्क करावं लागेल. आणि हार्डवर्क केला तरच आपण त्या उद्दिष्टापर्यंत, आपण त्या यशापर्यंत आपण ते पोहोचू शकू. त्यासाठी आपण मेहनत करणं खूप गरजेचे आहे. आणि इयत्ता 10वीच्या मुलांना हे काय इनकरेज करण्यासाठी हा एक लेसन आहे. म्हणून त्यांनी खूप काळजीपूर्वक याचा मिनिंग समजून घ्यावा, जेणेकरून त्यांना जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी त्यांना खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश म्हणजे की अंधारात चालल्यासारखं आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिशियसली मास्टरिंग द स्किल अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. पहा, तर यश म्हणजे की अंधारात चालल्यासारखं आहे की आपण अंधारात जात असताना योग्य तो मार्ग शोधत असतो, ते पण आपल्या कौशल्याने. अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, आणि आपण हळूहळू मग दुसऱ्या ठिकाणी जातो. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. ह्या सगळ्या गोष्टी कशावर अवलंबून आहे, तर आपण आपल्या जीवनातील जे की अडचणी आहेत त्या आपण कशा प्रकारे सोडवतो. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर टू व्हेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. तर आपण कुठे आहोत आणि कुठे जाणार आहोत आणि आपला पुढचं जे की पाऊल आहे ते कुठे असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला खूप काळजीपूर्वक पाऊल टाकावं लागतं. वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. म्हणजे आपल्याला न डगमगता, न अडथळता आपल्याला पुढचं पाऊल टाकायचं आहे. आणि म्हणजे कुणाचाही पाठिंबा न घेता किंवा आधार घेत तरीही आपल्याला पुढचं पाऊल आपल्याला टाकायचं आहे, म्हणजे न डगमगता. इथे एक संदेश दिलेला आहे की जीवनामध्ये कितीही अडथळे आले, कितीही संकटे आली, तरी सुद्धा त्याला पार करून, त्या संकटांचा सामना करून आपल्याला जीवनामध्ये यशस्वी बनायचं आहे, असं ह्या लेसन मधून आपल्याला एक मेसेज मिळतो. तर हा लेसन इथे संपलेला आहे. तर मुलांनी ह्या पाठावरती जे काही हार्ड वर्ड्स इथे आलेले आहेत, साईडचे रेड बॉक्समध्ये जे काही हार्ड वर्ड्स आलेले आहेत तर ते मुलांनी लिहून काढावेत आणि त्याचा चांगल्या प्रकारे सराव करावा. हे जे की हार्ड वर्ड्स आहेत तर आपल्याला पाठ केल्यानंतर चांगल्या प्रकारे आपला मिनिंग, पाठाचा जो की मिनिंग आहे तो आपल्याला कळून येतो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढील लेसन अभ्यासणार आहोत.